नमस्कार. तर आज आपण बनवतोय हिरव्या मुगाची चमचमीत आणि प्रोटीनयुक्त अशी रस्सा भाजी. चला तर मग रेसिपी पाहूया. तर इथे मी एका कुकरमध्ये एक मोठी वाटी इतकं मोड आलेले मूग घेतलेले आहेत, हिरवे मूग घेतलेले आहेत आणि त्यामध्ये एक तमालपत्र आणि काही खडे मसाले घातलेले आहेत. गरजेनुसार आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि तसेच थोडेसे मीठही घालणार आहोत. आता झाकण लावून आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथे मी कढईमध्ये तेल आणि तूप घालून घेणार आहे. आणि यामध्ये मी जिरं घातलेलं आहे. जिरं थोडं तडतडलं की त्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे. एक हिरवी मिरची उभी चिरून आपण यामध्ये घातलेली आहे. हे 1 मिनिट छान परतून घेऊया आणि यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा. कांदाही छान ट्रान्सपरंट होईपर्यंत म्हणजे कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. तर यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत. मसाल्यांमध्ये मी हळद, लाल तिखट आणि धणे पावडर घातलेली आहे. मसाला 1 मिनिट छान परतून घेऊया. आणि यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आणि यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी हे आपल्याला गरम करूनच वापरायचं आहे, नॉर्मल पाणी वापरायचं नाही. तर मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि आता आपण यामध्ये फेटलेलं 2 मोठे चमचे इतकं दही घालणार आहोत. दही घालताना फक्त गॅस कमी करायचा आहे, नाहीतर दही फुटू शकतं. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. इकडे आपला कुकरही थंड झालेला आहे आणि मूगही छान शिजलेले आहेत. यातले खडे मसाले मी काढून घेते. तुम्हाला जर नसतील काढायचे तर तसेच ठेवले तरीही चालतील. खडे मसाले काढून झालेले आहेत. आता हा हिरवा मूग आपण भाजीमध्ये घालून घेऊया. हे छान मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी ॲड करणार आहोत. आणि ही भाजी आता आपल्याला छान 7 ते 8 मिनिट उकळून घ्यायची आहे. 7-8 मिनिटानंतर यामध्ये मी कसुरी मेथी घातलेली आहे आणि 1 चमचा फ्रेश क्रीम घातलेली आहे. हे देखील आपण छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घालून घेत आहे. मसाला छान मिक्स करून घेऊया आणि पुन्हा ही भाजी आपण 2 ते 3 मिनिट उकळून घेऊया. 2 ते 3 मिनिटानंतर भाजी छान उकळलेली आहे. आता यामध्ये मी कोथिंबीर आणि 1 चमचा इतकं बटर घालून घेतलेलं आहे. हे देखील आपण छान मिक्स करून घेऊया. चला तर मग इथे आपली हिरव्या मुगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर इथे मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर, बटर आणि फ्रेश क्रीम घातलेली आहे. तर नक्की ट्राय करून पहा ही भाजी आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.